नाशिकमधील 2 माजी महापौर भाजपच्या गळाला. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ भाजपात करणार प्रवेश. नाशिकात होणाऱ्या भाजप प्रवेशावरती देवयानी फरांदेंचा विरोध. निवडणूक प्रमुख असूनही प्रवेशाबाबत विश्वासात न घेतल्याचा आरोप. भाजप कार्यकर्त्यांकडूनही पक्षप्रवेशाला विरोध. ठाकरेंमुळेच फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, संजय राऊतांचा दावा. तर भाजपकडनं मराठी माणसाची शिवसेना तोडण्याचं पाप, जनता याचा बदला महापालिका निवडणुकीत घेणार, राऊतांची टीका. पुण्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात. भाजप कोर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अंतिम यादी जाहीर होणार. पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपकडनं 115 जणांची नावं निश्चित. उमेदवारांच्या नावावर फडणवीस शिक्कामोर्तब करणार. शिवसेनेला 20 ते 25 जागा मिळाल्यास युतीचा मार्ग मोकळा होणार, सूत्रांची माहिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची जागा वाटपासंदर्भात रात्री बैठक. जागा वाटपाबाबत पहिली बैठक. शरद पवार गटाची 40 ते 45 जागांची मागणी, सूत्रांची माहिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेसचा एकला चालोरेचा नारा. पुण्यात दोन्ही पवार एकत्र आल्यास स्वतंत्र लढणार. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडनं भूमिका स्पष्ट. मुंबई पालिकेसाठी शिवसेनेकडनं 100 जागांची भाजपकडे मागणी. मात्र भाजपकडनं शिवसेनेला 70 जागांचा नवा प्रस्ताव, सूत्रांची माहिती. बीएमसीमध्ये नातलगांना उमेदवारी मिळण्यासाठी नेत्यांची लगबग. विनायक राऊत वाकोल्यातून मुलाच्या उमेदवारीसाठी, तर सुनील प्रभू गोरेगावातून मुलाला उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत. शरद पवार जे ठरवतील ते मान्य असेल. सुप्रिया सुळेंच्या बोलण्याचा अर्थ युतीच्या बाजूनं. अजितदादांसोबत युतीची शक्यता सुळेंनी नाकारली नाही. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्तानं दादरमध्ये चित्रप्रदर्शन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन. ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची बैठक. जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यात. शरद पवारांच्या पक्षानं मुंबईत ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली. ठाकरेंची सेना पवारांच्या पक्षाला 10 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही. पवारांच्या पक्षाची मात्र 58 जागांबाबत काँग्रेससोबत बोलणी सुरू, सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या पक्षात रोहित पवारांवरती मुंबईची जबाबदारी. मुंबई निवडणूक प्रभारीपदी रोहित पवारांची नियुक्ती. धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. महाडिकांची तिसरी पिढी निवडणुकीच्या आखाड्यात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांच्या सेवेत. प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतूक देखील सुरू. विमानतळाला लोकनेते रिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी अर्ज खरेदीसाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड. 2 दिवसात तब्बल 7,000 अर्जांची विक्री झाल्याची माहिती. पुणे मेट्रोकडनं प्रवाशांना डिजिटल तिकिटाची सक्ती. स्थानकावरील वेंडिंग मशीनद्वारे कागदी तिकीट बंद केल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी. जानेवारीत देशभरात विविध राज्यांमध्ये 16 दिवस बँका बंद. रविवार, शनिवार आणि विविध सण उत्सवांच्या 10 सुट्ट्यांचा समावेश, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची माहिती. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील वरसे घोटीलमध्ये तारावाघिणीचं दर्शन. ताडोबातून चांदोली व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या तारावाघिणीचा पाटणच्या दुर्गम खोऱ्यात मुक्त संचार.